नमस्कार, मी परमदास जाधव. तर अमेरिका आणि इराण यांचे जे युद्ध चालू होते, त्याच्यामध्ये अमेरिकेने 2 आठवड्यासाठी युद्धविरामाची घोषणा केली आणि नंतर युद्धविरामानंतर अमेरिका आणि इराण या 2 देशांचे जे शिष्टमंडळ आहे, ते पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये त्यांची चर्चा होणार आहे. तर पाकिस्तानमधून जगाची चिंता वाढवणारी बातमी ही समोर आलेली आहे. अमेरिका-इराण युद्धविरामानंतर इस्लामाबादमध्ये या 2 देशांच्या प्रतिनिधी बैठकी झाल्या आणि शांततेसाठी त्यांची चर्चा सुरू होती. मात्र अमेरिका आणि इराण यांच्यामधील वाटाघाटी फिसकटल्या आहेत. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांनी रविवारी पहाटे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले की इराणसोबत कोणताही करार न करता वॉशिंग्टनला परत जाणार आहेत. तर इराण अमेरिकेच्या अटी स्वीकारत नाहीये म्हणून शिष्टमंडळ अमेरिकेत परत जात असल्याचं व्हान्स म्हणाले. जे.डी. व्हान्स यांनी आज 12 एप्रिल पहाटे घेतलेल्या पत्रकार परिषदेत या चर्चेसंबंधी माहिती दिली. इराणसोबतच्या वाटाघाटीमध्ये त्रुटी राहिल्या असून इराणी शिष्टमंडळाने वॉशिंग्टनच्या अटी मान्य केलेल्या नाहीत, म्हणून अमेरिका करारासाठी तयार आहे. परंतु इराणने मोठे अडथळे निर्माण केलेले आहेत, असंही त्यांनी सांगितले की जवळपास 21 तास चाललेल्या उच्चस्तरीय चर्चेनंतर व्हान्स यांनी सांगितले की दोन्ही देशांमध्ये समाधानकारक करार झालेला नाही आणि अमेरिकेने आपला अंतिम आणि सर्वोच्च प्रस्ताव सादर केलेला होता, परंतु इराणने तो स्वीकारला नाही. अमेरिकेने आपल्या अटी आणि मर्यादा आधीच स्पष्टपणे सांगितल्या होत्या, ज्यामुळे कुठेही लवचिकता दाखवली नाही आणि कोणत्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही याचा समावेश होता. असंही त्यांनी स्पष्ट केले की वाईट बातमी ही आहे की आमच्यात करार झालेला नाही. मला वाटते की हे अमेरिकेपेक्षा इराणसाठी जास्त वाईट बातमी आहे आणि त्यामुळे कोणताही करार न करता आम्ही अमेरिकेकडे परत जात आहोत. त्यांनी आमच्या अटी स्वीकारल्यास नकार दिला आहे, असं या निवेदनादरम्यान जे.डी. व्हान्स म्हणाले. या चर्चेत ज्या काही उणिवा होत्या त्या पाकिस्तानमुळे नव्हत्या. त्यांनी उत्कृष्ट काम केले आणि आम्हाला व इराणला मतभेद मिटवून करारापर्यंत पोहोचण्यास मदत करण्याचा खरोखरच प्रयत्न केला. आम्ही गेल्या 21 तासांपासून वाटाघाटी करत आहोत आणि इराणसोबत अनेक महत्त्वाच्या चर्चा केल्या आहेत, असंही व्हान्स यांनी नमूद केलेलं आहे. तर इराण अणुकार्यक्रम हा या चर्चेचा केंद्रस्थानी आहे. इराण भविष्यात कधीही अणुअस्त्रे विकसित करणार नाही याची हमी अमेरिका सातत्याने मागत आहे. अमेरिकेत इराणकडून स्पष्ट आणि दीर्घकालीन वचनबद्धतेची गरज आहे, परंतु आतापर्यंत अशी कोणतीही आश्वासने मिळाली नाहीत, जसे की व्हान्स यांनी सांगितले. मात्र इस्लामाबादमधील चर्चा अयशस्वी झाली असली तरी अमेरिकेने राजनैतिक चर्चेचे दरवाजे पूर्णपणे बंद केलेले नाहीत. वॉशिंग्टन अजूनही इराणला आपल्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी
वेळ देत असल्याचे वान्स यांनी सूचित केलेले आहे. तर हे होतं इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये 21 तास चर्चेनंतरचं हे जो हा संदर्भ आहे तो तुम्हाला मी सांगितला. असेच नवनवीन आणि ताज्या बातम्या मी तुम्हाला सांगत राहीन, तुमच्यासाठी घेऊन येईन, माहिती देत राहीन. अशाच माहितीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा.